नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 14 ऑक्टोबर 2025चे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी बघूया काल विचारलेला खास प्रश्न आणि तो प्रश्न आहे, अलीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्यातील सिद्धी समुदायाशी संवाद साधला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात राज्य। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अलीकडेच गुजरात राज्यातील जुनागढ जिल्ह्यातील सिद्धी समुदायाशी संवाद साधला। सिद्धी हे आफ्रिकन वंशाचे आदिवासी असून त्यांना विशेषतः असुरक्षित आदिवासी गट म्हणजेच PVTG म्हणून वर्गीकृत केले गेले आहे। या संवादाचा मुख्य उद्देश शिक्षण, आदिवासी कल्याण आणि शाश्वत जीवनशैली यावर केंद्रित होता। आता बघूया आपले आजचे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न आणि त्यापैकी पहिला प्रश्न आहे, कर्मचारी नोंदणी अभियान 2025 कोणत्या कालावधीत राबविले जाणार आहे? तर हे जे अभियान आहे ते राबवले जाणार आहे 1 नोव्हेंबर 2025 ते 30 एप्रिल 2026 पर्यंत। म्हणजे प्रश्न क्रमांक 1चं पर्याय बी हे योग्य उत्तर राहील। पात्र कर्मचाऱ्यांना स्वयंसेवी नोंदणीस प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा कवच वाढवणे हे 2025चे कर्मचारी नोंदणी अभियानाचे उद्दिष्ट आहे। हे अभियान 1 नोव्हेंबर 2025 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत राबवण्यात येईल। या अभियानाची अंमलबजावणी कामगार आणि रोजगार मंत्रालय करीत आहे। प्रश्न दुसरा आहे, निर्गुट चळवळीच्या म्हणजेच नॉन अलाइन्ड मूव्हमेंटच्या 19व्या मध्यावधी मंत्रिस्तरीय परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोण करणार आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कीर्तिवर्धन सिंग। परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे युगांडा कंपाला येथे होणाऱ्या निर्गुट चळवळीच्या म्हणजेच नॉन अलाइन्ड मूव्हमेंट NAMच्या 19व्या मध्यावधी मंत्रिस्तरीय परिषदेत भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहे। युगांडा या परिषदेसाठी 2024 ते 2026 या कालावधीत NAMचे अध्यक्षपद भूषवत आहे। या मंत्रिस्तरीय परिषदेची संकल्पना आहे सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्याची अधिक सखोलता। भारत हा या चळवळीचा संस्थापक सदस्य आहे। तिसरा प्रश्न आहे, सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियमचे उद्घाटन कुठे करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हैदराबाद या ठिकाणी। सेमीकंडक्टर इनोव्हेशन म्युझियमचे उद्घाटन टेक्नॉलॉजी चिप इनोव्हेशन प्रोग्राम तर्फे हैदराबाद येथे करण्यात आले। या संग्रहालयाचे उद्दिष्ट म्हणजे सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातील भारताच्या वाढत्या क्षमतेचे प्रदर्शन करणे तसेच नवोपक्रम, गुंतवणूक आणि प्रतिभा शोधासाठी केंद्र म्हणून कार्य करणे हे आहे। पुढला प्रश्न, पुडुचेरीतील कोणता महामार्ग विभाग 4 लेन स्वरूपात विकसित केला जाणार आहे? प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुडुचेरी पुंडी अक्कुपम विभाग NH32। रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुडुचेरी येथील 2000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या 3 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा शुभारंभ आणि भूमिपूजन केले। हे प्रकल्प पुढील प्रमाणे आहेत। पहिला प्रकल्प आहे 38 किलोमीटर लांबीचा 4 लेन असलेला पुडुचेरी पुंडी अक्कुपम विभाग NH32। दुसरा प्रकल्प आहे इंदिरा गांधी चौक ते राजीव गांधी चौक दरम्यानचा 3.88 किलोमीटर लांबीचा उंच मार्ग NH32 आणि तिसरा प्रकल्प आहे ईस्ट कोस्ट रोड NH332A वरील 13.63 किलोमीटर लांबीचा भाग। पाचवा प्रश्न आहे, विंध्य आणि बुंदेलखंड विभागातील प्रत्येक घरात स्वच्छ नळाचे पाणी पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने अंतिम मुदत कोणती निश्चित केली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 15 डिसेंबर 2025। उत्तर प्रदेश सरकारने विंध्य आणि बुंदेलखंड विभागातील प्रत्येक घरात स्वच्छ नळाचे पाणी पोहोचवण्यासाठी 15 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली आहे। जल जीवन मिशन हर घर नल अंतर्गत 85,364 गावातील 1.98 कोटींपेक्षा अधिक ग्रामीण घरकुलांना आधीच नळाचे पाणी मिळाले आहे। सहावा प्रश्न आहे, दक्षिण पूर्व आशियासाठी WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन प्रादेशिक समितीच्या 78व्या अधिवेशनाचे आयोजन कुठे झाले?
तर जे 78वे अधिवेशन आहे त्याचं आयोजन झालं होतं कोलंबो या ठिकाणी. तर पर्याय बी हे काय आहे, 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. दक्षिण पूर्व आशियासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक समितीचे 78वे अधिवेशन कोलंबो येथे सुरू झाले असून संपूर्ण क्षेत्रातील आरोग्य नेते यात सहभागी झाले आहेत. भारताच्या आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल उद्या पूर्ण अधिवेशनात सहभागी होणार असून दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये क्षेत्रीय आरोग्य सहकार्य आणि सामूहिक प्रतिसाद यंत्रणांच्या सुदृढीकरण करण्यातील भारताची भूमिका अधोरेखित करणार आहेत. 7वा प्रश्न आहे, इंद्र युद्ध सराव 2025 कोणत्या 2 देशादरम्यान सुरू झाला आहे? तर हा जो सराव आहे इंद्र युद्ध सराव 2025 हा सुरू झाला आहे भारत आणि रशिया या 2 देशादरम्यान. म्हणजे 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक बी. इंद्र 2025 हा भारत आणि रशियातील संयुक्त लष्करी सराव आहे जो 6 ऑक्टोबर 2025 रोजी बिकानेर राजस्थान येथील महाजन फील्ड फायरिंग रेंजमध्ये सुरू झाला आणि 15 ऑक्टोबर 2025 रोजी संपणार आहे. या सरावाचा मुख्य उद्दिष्ट आंतरराष्ट्रीय दहशतवादाविरुद्ध लढा देण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्यांमधील समन्वय वाढवणे आणि सामरिक क्षमता सुधारणा असा आहे. या सरावात भारतीय आणि रशियन सैन्याचे सुमारे 250 सैनिक सहभागी झाले आहेत. इंद्र सरावाची सुरुवात 2003 मध्ये झाली होती आणि हे सराव भारत आणि रशिया दरम्यान पर्यायी ठिकाणी आयोजित केले जातात. प्रश्न 8वा, केरळ राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षण देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे? तर केरळ राज्य सरकारने जी योजना सुरू केली आहे ती आहे ज्योती योजना. 8व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. या योजनेअंतर्गत 3 ते 6 वयोगटातील मुलांना अंगणवाड्यांमध्ये आणि 6 वर्षे व त्यापुढील मुलांना सार्वजनिक शाळांमध्ये प्रवेश देण्यात येईल. या उपक्रमाचा उद्देश स्थलांतरित कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि सामाजिक समावेश सुनिश्चित करणे आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी 7 मे 2025 रोजी या योजनेचे उद्घाटन केले. या योजनेत रोशनी आणि चांगठी या यशस्वी उपक्रमांचा समावेश आहे ज्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या मुलांना भाषा अडचणींवर मात करण्यास मदत झाली आहे. प्रश्न 9वा, कर्मचारी भविष्य निधी अंतर्गत विश्वास योजना कोणत्या मंत्र्यांनी सुरू केली? तर जी विश्वास योजना आहे ही सुरू केली आहे मनसुख मांडविया यांनी. पर्याय क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डॉक्टर मनसुख मांडविया कामगार आणि रोजगार मंत्री यांनी कर्मचारी भविष्य निर्धार निधी आणि विविध तरतुदी कायदा म्हणजेच एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड अँड मिसलेनियस प्रोव्हिजन्स ॲक्ट अंतर्गत तर्कसंगत दंडात्मक नुकसान भरपाई सुरू करून विश्वास योजना लॉन्च केली. ही योजना कर्मचारी भविष्य निर्धार निधीच्या केंद्रीय ट्रस्टी मंडळाच्या 238व्या बैठकीत नवी दिल्ली येथे जाहीर करण्यात आली. आजचा शेवटचा प्रश्न आहे, इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोणते सन्मानपत्र प्रदान केले? तर इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायली राष्ट्राध्यक्ष पदक हे जे सन्मानपत्र आहे ते प्रदान केलेले आहे. म्हणजे पर्याय बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इस्रायल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इस्रायली राष्ट्राध्यक्ष पदक म्हणजेच इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर प्रदान करणार आहे. हे पदक ट्रम्प यांना गाझा संघर्षात तात्पुरता ताळेबंद घालण्यास मदत करण्यासाठी आणि इस्रायली बंधकांच्या सुटकेसाठी केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल दिले जाणार आहे. इस्रायली राष्ट्राध्यक्ष पदक त्या व्यक्तींना दिले जाते ज्यांनी इस्रायल किंवा मानवतेच्या हितासाठी लक्षणीय योगदान दिले आहे. पूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना हे पदक 2013 मध्ये प्रदान करण्यात आले होते. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न. WCPA केंटन मिलर पुरस्कार 2025 प्राप्त करणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती कोण आहेत? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. WCPA केंटन मिलर पुरस्कार 2025 प्राप्त करणाऱ्या पहिला भारतीय व्यक्ती कोण ठरल्या आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.